काही पाणी काही बंद होत नाही राजा. आता आपल्याला कसं आपला डोंगा डुबवल्याशिवाय हे काही राहत नाही. सत्यानाश करते पुऱ्या जमीनचा आहे. यंदा सोयाबीन होत होते तर ते काही होत नाही हो बापा. अरे खळून नेते हे काही कंडिशन बेकार दिसून राहिली भाऊ मला. ते बंदच नाही होऊन राहिलं ना. पानं केवढा डाबा थांबून राहिले तर. हो हो सरपंच, हे काही बंद नाही पडत आता. दिसून राहिलं नाही हे चिन्ह याचं खलास करते यंदा बंद शेतकऱ्याची. काही खरं नाही. थोडं पाणी कधीच नाही पडत ना बा. या वर्षी ढोरासारखंच पाणी पडून राहिलं बा. ढगफुटीच होऊन राहिली. पडते ते एका ठिकाणी पडते, बंद रिचून देते पुरं घडा आणि चाललं जाते पुढे. लंबोलाचं दुकान करून राहिले पाणी यंदा. हो ना वा, या 2-4 वर्षात तर ढगफुटी त्या मायले कुठी आहे का. यंदा आपल्या गावातच दणका दिला ढगफुटी. या लंबेलाच पानं हे पानं समोर दिसून राहिलं ना. काय तिथं बाहेर दिसून राहिलं. पाहिलं ना आमदार. पा हे पान जायचं डोका डुबला ना सारा. हे पाणी जर अजून जर सुरू राहिले की सरपंच असं तर तिचा आपला जीव जाते राजा. बिना पाण्याचं बिना खायचं राहायचं काय खरं आहे. हो आपल्या गावात काय चाललं ना बाबा. पण त्या गावात पाणी घुसलं शिन बा. आपली नदी फुटली शिन ना. गंमत पाणी पडून राहिलं काय सांगा. आता गावात काय चाललं शिन का. आपल्यालाही ना आता वावरात थांबायला पुरत नाही. चाला गावामध्ये आता कसं गावात गेलो तर काही ना काही होईन तरी आपलं. कसं गावात काही ना काही लोकांनी मदत तरी करू आपण. घरात पाणी घुसलं की ना आपल्या गावात लोकही. पहिले आपल्या जीवाचं पाय रे गड्या. अठून निसटलो म्हणजे तिकडे जीवच गेला आपला. पाणी पाय दिसत नाही का तुले. केवढं पाणी आहे इथं. का डोकसा पागल झालं का तुझं. मग पाहिजे गावातल्या लोकांचं पहिलं आपलं बा. अरे झापरू बाबा, आता आपण असं संकट आजा मर्याद ना जिथे आता अजून जर हे 2 दिवस जर असं सुरू राहिलं खलास आहे पार्टी आपली जटीसा. काय करतं गावातल्या इथं जिथे की मेल्या कोण पाहिलं. बरं पण सध्या तर आपण जिथे आहोत का. मग आपल्याला विचार तर करा लागेल की नाही. आता अठसा बसून काय करतात. काय होणार आहे का. आता गावात तरी समजा काही गावात गेलो तर काही ना काही करता येईल ना आपल्याला. तू मला सांग गावात जाशील का. सांग ना तू. पूर आहे नाही पूर आहे जाशील कुठून का. उडत जाशील का की तुला हेलिकॉप्टर येऊन राहिलं वरून न्यायले. अरे बापा काही ना काही जुगाड लागतेच ना. चाला ना फक्त अटून तर चाला. तुम्ही जागेवर निघायला तयार नाही. अटून गेलो आपण निसटलो की बरोबर समजते पुढे रस्ता कसं जायचं. काय बड्या दगडू कसं रे. कोणता रस्ता दिसेल सांग तुम्हाला. आता हे एवढं मोठं पाणी तुला हे दिसत नाही काय. आपल्या समोरच तर तुंबलेले काय. हे बरं गेले खोपडे आपले उच्चार आहेत. आपले खोपडे डुबली असती. आपल्या पाण्यात मासा पकड्या लागल्या असत्या. एवढं पाणी व्हायला दिसून नाही राहिलं का तुले. तू म्हणतो चाला गावात कुकडे चाला गावात का मरतं काय. मी म्हणतो ती बसल्यापेक्षा मेलं तर कधी पुरलं ना बापा. नदीत वाहून गेलं तर पुरलं. चाला हो काय होते तर चाला बरं. कधीसा बसू नका. मला करमून नाही राहिलं म्हणजे मला टेन्शनच येऊन राहिलं. गावात काय हाल असतील लोकांची. चाला काय तुले गावातलं पडलं अटी पाय ना वावरामध्ये. सोयाबीन लंब झालं काय झालं काय काय फायदा. मरून अटीच मोरवर काय जायला बुरत नाही कुठी. दरवर्षीच मरण राहिल्या का. शेतकऱ्याला पीक नाही होत काही नाही होत काही नाही. हे पाणी बोर मरून राहिलं तू हे चालू आहे. कोणाला वाचत जाऊ दे आपणच मरेला असं मग. सरपंच आत्माग दडपू नका देऊ. जाऊ द्या दगडू पण ते तर चला पाहून काय तर काही प्रयत्न तर करू आपण. घरी तर जाऊ. चला काय बा तुम्ही ऐकतच नाही म्हटलं जाऊ दे. चला बाबा चला आता ऐक तुमच्या म्हटलं चला. एक तर मी जाणार फसलो तर निघणार नाही. असंच काय करू आम्हाला. चला हो सरपंच विचार करू नका. चला अटीपासून काहीच होणार नाही. चला हे पाणी बंद नाही होत आता. हो चला. पाहो नामदेवराव पाहो हे पाणी पाहो. चालता येते द्या सांगा कुकडे रस्त्यात कुकडे काय आहे. पानं पा चला धीरे चला काय टेकत. तरी मला तर देवल्या म्हणे ना बाबू साध्या वावरात जाऊ नको बरं. पाणी चालू आहे. रेल्वेला सांगेल आहे पण मी ऐकलं नाही ना. मी मला मोठा फोन आलो वावरात. काय तर बाबा सोयाबीन पाहू. हे आता माझं सोयाबीन निघलं. हे आता जित्यात ना मरे आता काय खरं आहे. जीव जाती आता अडीचा काय घरचा ना दारचा मी आता. काय आला मग मरेली. आता कोण्या काढून राहिला अटीचा. वावरातलं काम असं जात बाबू. कधी जीव जण काही सांगता येत नाही आता शेतकऱ्याचा.
बेकार आहे बेकार. शेती करणं काही सोपी नाही राहील आता. बरं आहे तुझे हवन हवन पूजा तिकडेच बाबा करत जा. इकडे नको येतो मरेला वावर. पाय कसं धुपून पडते पाय कसं आहे तर. बाबा तुमची बडबड बंद करा आणि विचार करू द्या बा आम्हाला काय आहे तर. हां जरासा काढून कसं काय सुटका होईल काय होईल. जरासा कसं विचार करू द्या बा. काय विचार करता मरायचा. अटून खाली उतरलं झाडाच्या की मरणच आहे आपल्याला. दिसत नाही का पाणी केवढं तुंबेल्या खाली तर. पाणी अजूनही चालू आहे ना वरून. नदी झाले फुटले ना सारे. काय विचार करून राहिले. अटी जाते आपला जीव आता काही खरं नाही. बोल नका बरं मुंशीराम भाऊ राजा. आमची फाटते राजा हातभर. आम्हाला विचार करू द्या जरा तुम्ही. अटून दादा सुटकाचं करणं आहे. ठीक आहे कसं या झाडावर कदलं थांबतात. गेलं झाड होऊन तर काय करतात. पूर्ण नदीत चालले जाऊ आपण पूर्ण नदीत. त्यापेक्षा कसं जलसमाधी घेतल्यापेक्षा काही ना काही कसं विचार करू द्या. मग पुढचा पर्याय निघेल. हो बाबा करा करा विचार करा. कोणता विचार करता तर करा. अरे गड हो करा हो बाबा. करा 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 विचार करा. अरे गड्या झुंबर झुंबर. खाली उतरला आपण असं पराडनं गेलो की नाही. गावात जातो आपण. हो तिकून कसं पूल बी आहे. त्या पुलावर जर पाणी नसलं की नाही गावात शिदी निघतो आपण. या दोघं जायला काही टेन्शन. जेव्हा चालले दोघं दोन साध्या मुंशीराम येईल कसं नाही सांगतो सांगा ना. हे तर तुम्हाला माहीत आहे पहिलं कशात तर. हटक्यात नाही ह्याच्यात चालल्या जाणार काही नाही. तू तसेच ओढत ताडत काय करायला लागते मग. अटी 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 कडलो बसता आता सांग तुम्हाला. आता हात संपली ना भाऊ. हे काही बंद नाही व्हायचं ना. तसं मेलं तर पुरलं. हा विचारात येईल येता काय पहिले बा. तिथं नाहीच म्हणते म्हणा. कधी जाते निंबा झाडाला चिटक राहते नाही पण येतील ना. हो मुंशीराम भाऊ साधू भाऊ चालता घरी चालता काय. आता काय काय घरी काय उडत चालतं का बापा. होय पाणी दिसून नाही राहिलं का तुले. घरी चालता का म्हणता का जीव घेतं का. खाली उतरलं म्हणजे मेलं. एक तर बाबाला झपलं नाही फेपलं नाही बाबा. काय काय जीव घ्या मग बा आमचा आहे. आम्ही नाही यात अटी चिटकेला रे भाऊ म्हणजे ना भाऊ बोल. हो बा ती चिटक्याला पुरते रे बायांनी बाय झाडाला चिटकेला घरी ना झाली नव्हती अटी मेलो चालते आता. बाबा नाही आता हे तर नाहीच म्हणणार. मग आता कसं करता सांगा. आता घरी जात नाही म्हणता दारी जात नाही म्हणता कसं करता कसं. अरे बाबा मुंशीराम भाऊ साधू भाऊ कसं आहे. अटी मरण आहे खाली उतरू नाही मरण आहे. वाचलो तर वाचलो मग आता काय इलाज नाही त्याला आखरी शेवटी. आखरी शेवटी जल समाधीच भेटणार आहे ना आपल्याला. त्याच्यापेक्षा कसं प्रयत्न करायला काही नाही. लढायला काही हरकत नाही ना आपल्याला. चला हिंमतची किंमत करू. चला उतरा खाली. नाही बा आपण तर अजिबात नाही उतरत नाही बापा. आपले आपण बाबा काय मरता का खाली. खाली बेकार आहे. अरे बाबा साधू बा असं म्हणणं का हो बाबा. तशी आपण अटी झाडावर चिटकेले मरणारा जाऊन अटी झाडावर राहून दे. त्यापेक्षा कसं खाली उतरायला पुरते काहीतरी पर्याय 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 काढायला पुरते ना. रस्ता भेटला तर भेटला चालले तो. खरंच गड्या साधू. आता हे पोरं म्हणून राहिले की नाही यायचंही बरोबर आहे. कसं आहे आता हे पाणी काही बंद होऊन नाही राहिलं. आजपासून पाणी चालू आहे. अजून तर काही बंद नाही झालं आणि बंदही होणार नाही यापुढे. पण बंदच नाही झालं ते झाडं राहतील काय. झाडं तशी पूर्ण वाहून जातील ना नदीत. त्यापेक्षा चाललं हे पोरं म्हणाले काही ना काही रस्ता काढू तर चाल. जमले तर जमले तशी मरणार जाऊ. जाऊ दे ना आता कुठे विचार करतो. अशी मरेला तशी मरेला समज. वाचलं तर वाचलो. बरोबर बा. आता तुम्ही एवढं म्हणून राहिले तर चला बा उतरतो खाली. चला चला बाबा चला. पण कसं पायदार आहे गड्या. मला कसं झपणं भेपणं नाही. हात पाय धर धर जा बापा. असं कसं मला असं सोडून देसान तुम्ही. बापा तिथं आमचा जीव आम्हाला भारी आहे. साधू दिली कुठे पारे हो साधू. हो हो बापा तुम्हाला पहिले धरतो ना. चाला तुम्ही फक्त उतरा खाली. चला सारे गड्या झुंबर चाल बाबा उतर खाली चला. अरे गड्या उतर बरं साधू चाल बरं. चला 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 चालले जाऊ पाहू काय होते पुढे तर. हो चाल बाबा उतरतो उतरतो. पायदार आहे गड्या फक्त सांभाळू ना. काय जा तुम्ही वाचता ना माझी घेसा. अरे नाही ना साधू बुवा काय राजा माणसं आहे तुम्ही. चला चला पटकन उतरा खाली. बापा रे मेलो रे बापा. अरे 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 बापा रे पाणी पाणी केवढा आला रे बापा रे. अरे बापा रे अरे अरे पाहिजे झुंबर झुंबर हात धरे धरे झुंबर झुंबर. काही नाही होत ना काही नाही होत ना. साधू पद्धतशीर पद्धतशीर. हां चला 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 काही नाही होत काही नाही होत. आमचा जीव आम्हाला भारी आहे ना. साधू कल लागून आला मला घेणार चला 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 आराम आरामशीर चला 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 चला. हो नामदेरा नामदेरा आहे ना. हायबिडं मायबिडं काहीच नाही राहिले ना. मके फके सारे चक झाले ना बापा. कसं करा पानं. एक झाडले उभं दिसून राहिलं ना. तिकडे तिकडे थांब पाणीच पाणी पाणीच पाणी. कसं काय हो बाबा. अरे सरपंच तुम्हालाच काहीच ताप नाही रोखेले. माझ्यानं एकच जोडी आहे बापा. मग मी कसा करू. मी काय करू सांगा ना. माझं तर 10 म्हशी आहेत 10 गाई आहेत. मी चारा कुठून आणू. सगळ्यात झाडं लंब झालं ना.
सोयाबीन राहिलं नाही, तूर राहिली नाही, हायब्रिडही नाही, मके हाय खलास झाला. आता कसं करू मी? ते होईन काहीतरी करता येईल जनावरांचं, पण आपला जीव वाचायचा. पाच वेळा पाण्यात आहे पूर्ण डोक्यात. पानं पहिले हे आपला जीव वाचवा. अरे बापा, जीवाची तर पळेलच आहे, पण पाहिनं काय तमाशा आहे तर. अरे ₹1,00,000 ₹2,00,000 वावरात आणून टाकेलात रे बाबा. खोत बीज वैसार रुपया वसूल होत नाही रे बापा. पाहिनं बंद पाण्यात आहे ना. आमच्या मी घरी येत नाही राजा, या पाण्याचा जीव देऊन टाकतो. काही काम नाही ना, काही कामाची बोट नाही ना. अरे बाबा सरपंच, तुमची जशी हाल तशी माय बापा. आता पाहणं आता मी कसा काय कोणा कायच करावं, काही सुचत नाही. होय, सारं होते ना पद्धतशीर. तर सरकार सारं करते, भेटतील ना आपल्याला काही ना काही मदत भेटीनच ना. ढगफुटी झाली तर काही ना काही मदत देणार नाही का? खळून गेला नापिकीची अतिवृष्टीची मदत भेटते आपल्याला. टेन्शन घेऊ नका तुम्ही, देतात सरकार, देते पैसे. हो, या दगड्यात सरकार देते. हा देते ना, हाती तुया 2 चाखळ काय देते, घंटा काही नाही देत ते. त्याचे नसतं बोलातात, भाषण बोलायचीच कोडी आहे. अरे फोकाळ्या मारू भयानात ते. काही नाही भेटत सरकारकडून शेतकऱ्याला. भेटतात गाजरं हाती. गुळू तुला लय उन्हाळ्या पावसा ऐकून पाहिल्यात बाबू, तुला काही माहीत नाही रे. तुला दिसते तसं फक्त तू बोलता. आम्ही सारं म्हणजे सारं पाहून बसेला. काही खरं नसते बा. हे बाटल्याचा आतून जेवल्यावर खरं शेतकऱ्याचं कोणी वाली नाही आहे. शेतकरी मेला का राहिला काय. आता एवढी नुकसान झाली ना, ₹1 भेटणार नाही शेतकऱ्याला मारून फेकून. ₹1 नाही. ते तर आहेच म्हणत तुम्ही, जास्त माझ्यापेक्षा उन्हाळ्या पावसाळ्यात पाहिलात. पण आता आपला जीव वाचवा बा. कसं घाटीशी येईल आपला जीव. ह्या पाण्यात उभी आहे आपण, कधी बडबड करून काहीच फायदा नाही. चाला ना मुकड्यान निघालं. आता हे कसं, हे जंगलचा पसारा असं दिसणार आहे आपल्याला. तिकडे तिकडे पाणीच आहे. ते मरेल तोंडाचं पाणी थांबून नाही राहिलं. थांबलं तर सारं व्यवस्थिशीर होते ना, अजून बिघडलं नाही ना. पण बेळा उतराचं पाणी थांबत नाही. काय करा? चला आता, चला घरचा रस्ता बघलो आता. पण घरी जा कोण? एकही तर रस्ता सुद्धा नशी. तिकडे तिकडे पाणीच. रस्ता कोणता थांबला? तुला रस्ता दिसून राहिला का? आम्हालाच काही दिसून नाही राहिलं. जिकडे तिकडे अथांग पाणी दिसून राहिलं. कुकून धान कुकून नाही, कुठे गड्डा असेल काही सांगता येत नाही. कोणा गड्ड्यात गेला जीव. मी सारे भांब येले. आता कसं वावरा गेले पाण्यात. सोयाबीन दिसून नाही राहिले, हायब्रिड दिसून नाही राहिले, मकी दिसून नाही राहिले. तुमचं काही रोजचं काम करणं बंद झालं. तुम्ही आता फक्त मागं झाला तुम्ही आता. चला तुम्ही कसं आता जाऊ द्या आता. चल बाबा, ने बापा असं तरी ने रे बाबा. हो चाल रे बाबा, चाल दगडू चाल बाबा. त्या मागं हा रे बाबा, असं जमत आम्ही फुटक्या. पाहिजे बाबा, गड्ड्यात न घालतो झालं. चला फक्त तुम्ही मागं या, दुसरं काहीच नाही वर. चला फक्त. अरे 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 गड्ड्यात गेलं रे. अरे अरे रे माय, पाणी दिसत नाही याच्यात काही. इथलं का देवा, असं काय करून टाकला रे बाबा. हे कुकून पाणी पडून राहिलं. देवा पाणी बंद कर ना बाबा. ते बटन दाबलं ते बंद कर. हो रामदेव भाऊ, थांबतो काही बाबू. चला पट्टू घेऊन बाहेर चला. इथल्या का बेकार रे बापा. सारे संकट शेतकऱ्या उराला. रे बापा रे, राम 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 राम. मेलो काय करा नाही आता. गेला जीव. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. हो साधू, चूप राहिलं बा. जरा साखरे थांबणं जरा. एक तर या पाण्यात सुसून नाही राहिलं काय, काही दिसून नाही राहिलं. सारं चकनाचूर झालं ना. काय ना, सोयाबीन नाही, पाणी पाहिजे तिकडे तिकडे चालू आहे. ते बरोबर बंद कर रे बाबा. अरे बाबा, काय बरोबर बंद करतो म्हणतो. जीव गेला ना आता. त्या पाण्यात काय खरं. एखादा जांगूवर असला की झालं फुसकनी गेला. काय खरा. त्यासाठी राम राम करून झालं. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बापा साधू बा, तुम्ही असं बोलले की नाही, आम्हाला सुचत नाही ना. तुम्ही करता ऐकतो का मला. मनातल्या मनात म्हणा तुम्हाला जे काही म्हणत असेल ते. पण कसं जोरात नका वाढला. आम्हाला कसं सुचत नाही ना. मग काही आम्हाला वाटते झालंच काही. मुंशीराम भाऊ, जिकडे तिकडे तर वावरायची नदीच करून टाकलं का काय. कुठे काय कोणाचं काय होतं काही दिसून नाही राहिलं. तुमचं सोयाबीन तर काय चकच झालं बाबा. काय बाबा मुंशीराम भाऊ, कसं हो? काहीच नाही ना या पाण्यामध्ये. सारं लंबलाचक झालं दुकान. त्या का त्याच्या पाण्याचं काय बटन महादले बाबा. दाबलं की चालून, दाबलं की बंद. वरच्या ज्या हाती आहे आता तो कोपला आपल्याला. आता काय करशील तू. चला जीव वाचवा मग बोलता काय तर. चला पटपट चला. चला बाप्पा चला. पटपट चाल. मला पाहिजे रे
धरजा मा हात. हे साधूचं हेच आहे बाबा, धरजा हात धरजा पाय त्या मायाच्या आकात. देवा देवा देवा, एवढं अथांग पाणी मी जिंदगीत पहिल्यांदा पाहिलं बाबा. वावरं दिसून नाही राहिलं, जिकडे तिकडे पाणीच पाणी. ना कोणा वावरात सोयाबीन दिसून आलो, ना कोणा वावरात तूर दिसून आले, कोणा वावरात मूग नाही, कोणा वावरात हायब्रीड नाही, ना मका ना काही कोणतंच पीक नाही आहे, कोणतंच नाही ना. सारं चकनाचूर झालं. बापा हा अनुभव लय बेकार आहे बापा, लय बेकार आहे बापा. पुट्टी ढगफुटी आहे की टकफुटी आहे तर कशी काय झाली काय बाई. सारं दुकानच लंब लावलं ना, सारं दुकान लंब लावलं शेतकऱ्याचं, काही खरं नाही. मंजिराम भाऊ काय करसान ते का आपल्या हाती आहे का आता, ते देवाच्या हाती आहे. देवच मारते देवच तारते, काय विचार करता त्या गोष्टीचा. झाला ते झाला आता, पहिले रस्ता थांबला, आता कुकून कसं जा लागते तर. काय घरी चालतं गड्या, काय घरी चालतं सांगतो आता. असं झाल्यावर काय ते बँकेचं कर्ज भरा, काय ते फवारेच्या औषधात, काय ते कृषी केंद्र आलेले पैसे द्या, कुकून द्यावं. काय आता खल्लम खुसा आपल्याच. पीक आलं तर ते सांग, पिकच नाही ना आता, सारं डुबलं नाही. पाय ना मा वाढच दिसून नाही राहिलं, पाय सोयाबीनची झाडं नाही दिसून राहिलं, तुझ्या तुरीच दिसून राहिलं. बापा मुंशी भाऊ सारं होते पद्धतशीर, सारं होतं. चला चला आता एक आपल्या भोवती आपल्या म्हणजे पाचीलेच पुंजेला आहे ना शेतकऱ्याचे, हे दरवर्षीचं आहे. दरवर्षीचं खेरं पाहून राहिलं ना आपण, आपल्यासोबत काय होते तर. अरे बापा हो बापा, शेतीन फेती पुरत नाही रे बापा. हो पुण्या मुंबईत जाऊन बसायला पुरते बापा. इकडे पाणी सुसू नाही देत. पाय कसं लंब लागलं दुकान. लाख रुपये खर्च लावला, रुपये येत नाही त्यातून. लोक म्हणतात ना जमीन करून पाय. हा करून पाहिलं बापा, थंडी झाली आता, काही खरं नाही. चला चला काहीतरी मार्ग काढू आपण. चला अटी थांबल्याने जमणार ना. चला तुम्ही काय म्हणता, अटी थांबल्यात जमणार नाही म्हणजे वावरात पाणी येतं, गावात नशीन का. आपल्या गावातच जाऊन काय करता, कशीच असतात. नदीले पूर नालेले पूर, कधी गेलं तर पूर त्यांच्याकडे. हो जाऊ द्या ना, जाऊ द्या. हटीच भेटी ना जेल समाधी, हटीच बसा खाली. जाऊ द्या आपल्या उरून पाणी मरू द्या, मरून जाऊ हटीच. हे बा अशी हार मानल्या नाही चालत म्हणजे रामभाऊ. चला चला काही ना काही रस्ता निघी ना. चला हो पुढचं पुढं काय आता. हो चला 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 बापा चला. हो काय ते पाहिजा म्हणजे रामभाऊ गड्डा आहे मोठा, पाहिजा पद्धतशीर. हो हो दिसला दिसला. या साधूला सांग, साधू साधू पाहिजो रे बापा, पाहिजो रे साधू. बापा रे. बापा रे काही खरं नाही रे बापा, मेलो रे. हां ते जय रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. वाचो रे बापा देवा, वाचो वाचो देवा. नामदेव सरपंच दगडू काका मर्यादे आले का रे वर नदीत वाहून जा संध्याकडे. हो आम्हीच तटसा टकलो भाव. हो आम्हीच तर वर येऊन बसलो बाबा. तुम्ही या नदीच्या पुलवून येऊन राहिले. तर काही डोक्यात की तुम्हाला मरता का जीवानं. तर वापस जा रे बापू तिकडे, वापस जा वावरामध्ये एखाद्या निंबा झाडावर बसा. इकडे नका जीव मरतात गड्या. हे आज मरतात जीव देतात, हे काही खरं नाही. एका बवार आहेत एका अकलाच नाही द्यायला. बरं बा नदी आहे ना ते, काय तुम्ही काय नदी त्या पुलावर का घेऊन जाणे मरेल. जा ना बाबा तिकडे वापस रे, जा. अरे बापा वावरात काय सुद्धा आहे का, वावरात पाणी घुसेला तरी मेल्यापेक्षा नदीत जाऊ. आता निघलो तर निघलो काठार, गेलो तर गेलो. जे होईल ते होईल, आता काय करता इलाज नाही त्याला. अरे बापू हो आम्हीच तर खाली उतरून नाही राहिलो बवारे होऊन. तुम्ही तिकून येऊन राहिले इकडे. अरे जा ना भावा तिकून तिकडल्या काठावर आहे ना. अरे पाणी कमी झालं की मग या तुम्ही. तुम्हाला काय डोक्षे आहेत की नाही. काय लेखाचे अकलाच नाहीत ना. अकला इकले इकडे काय सोडलं का तुमच्या बुद्ध्या भाव. एवढं पाणी पडून राहिलो, नदीले मोठा पूर आहे, पुलवून पाणी आहे, तुम्ही त्या पुलावून येऊन राहिले. काय लेखा सरपंच तुला समजत नाही एवढं मोठं गाव चाललं तर. काय हो बाबा जाणं वापस जा तिकडल्या काठावर जा. एखाद्या निंबा झाडावर बसा बाबा तिकडे. इकडे येऊ नका, मरसान जायचं. अरे बापा वावरातच होतो ना लोक बसेल. डोक्या पाणी घुसलं ना वावरामध्ये. निंबाचे झाडं पडून राहिले ना, कुठे बसता. येऊ द्या आम्हाला तिकडल्या काठावर. आलो तर आलो, नाही तर गेलो वायत. मग आता काय करता, तशी मरेल जाऊ आम्ही आता समजा. येऊन जरी राहिलो रस्त्यानं. ते आहे की नाही समाधान भाऊ. हो हो तुम्ही असं चूप राहा. आमच्या डोक्यानं आम्हाला काम करू द्या. येऊ द्या धीरे धीरे. आता बडबड करू नका. तुमच्याजवळ भाऊ एखादा दोरमोर असेल तर फेका बा. आमचा जीव आम्हाला माहिती आहे काय तर. फेका असेल काहीतरी तुमच्याजवळ तर फेका. आम्ही येतो धरून केले. या आमचा जीव वाचवा बाबा, तुम्ही जीव वाचवा. त्यासाठी कोणता दोर आहे कोणती सोपवला आहे बाबा. आमचाच तर जीव आम्हाला भारी आहे. वर येऊन बसलो. हे कधी आता याला डोंगात नदीत पोहून जाईन पडीन हे काही सांगता येत नो गॅरंटी. जिकडे तिकडे अथांग पाणी आहे. गावात पुऱ्या पाणी घुसेला. पुरे घरं पाण्यात डुबले ना गावामध्ये. काय सांगा तुले. आम्हीच तरी फसलो बाबा. दोर द्या रे बा तुले. कोणता द्या.
काही नाही आता दोरण थोरटी का बाबा हो कसं करता आपण आम्ही जरा कठीण आहे राजा धार तर काही जाऊ नाही दिलं नाही पुढे कसं आहे जातो आपण आता नदीत वायर होते आपली जेल समाधी काही खरं नाही हे दुखते आपला डोंगा अरे बा हे बरं पाणी बनवून बनवणार आहे बापा बनवून आमचा काय जीव घेतात गावात हे पाणी आम्हाला पुढं गाव डोंगर बनणार आमचं नाही त्या बा भद पडतो नाही तर ठेप नाही म्हणत तुया चव नाही येत आता 20 दिवस काय होता बाबा पाणी रे तू काय तुला चव नाही आला आता बद पडून राहिला ढोरासारखं हिंमत तो का हळू चला धीरे धीरे गेलो भाऊ ना आता काही इलाज नाही झाले आता चला पुढे सरका चला येऊ नका ना त्या मी म्हणतो तुमची त्याच काटावर राहणं भाऊ इकडे काय लिहून राहिले मर्याले सारं तिकडेच असं तिकडे सारखंच आहे ना तर ती कुठली पाणी जायचं भाऊ काय लिहून राहिली इकडे फालतू गर्दी थोडं आम्हाला वाटून गाव दिसून राहिलं गाव म्हणजे गावामध्ये फक्त मंदिराला काही दिसून राहिला बंद गाव डुबलं आपलं हो तुम्ही बऱ्या तिकडल्या काटा वावरातच राहा पहा तिकडे काहीतरी अरे तर काय तर कुठे आलो आम्ही अर्ध्या मनाला होता आणि कुठे वापस जायला होता आम्हाला येऊ द्या गेलो वायर चला हिंमतची किंमत करा चला नामदेरा पुढे चला हिंमतची किंमत तर करायच लागेल पण तुम्ही दोघं जण चुप राहा तोंडाला बोलून तुम्ही आमच्या डोक्याने आम्हाला काम करू द्या आता येऊ द्या तिकडे मरता तरी बघाय खरं मी ऐकत नाही ते बरे मरतात हे आपल्याच उरा रेटी करते मला बसू दे पण होणार आहे पण हे पडलं की झालं गेलं पूर्ण नदीत वाहून याच्याबरोबर आपला जीव जाईल हे म्हणजे आपली शेप जागा ही वाहून जाईल ना वध झालं की काय राहते का हे पाण्यामध्ये हे काय थांबणार आहे का चला मित्र अशा आत मग हाल हा ढगपुटीचे महापुराचे बेकार नांदा शेतकरी जीवन काही सोपी नाही का मित्र हो चला मग पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा मित्र तुम्ही जर खरोखर जर शेतकरी असाल तर हा सर्व शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करसा कारण की शेतीची अवस्था अशीच झालेली आहे ढगफुटीमुळे ना चला मित्र कमेंट्स करून सांगा बरं आम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला